मंडळी, प्रेम ही भावना खूप सुंदर असते. पण जेव्हा त्या प्रेमाला समाजाची, कुटुंबाची किंवा अहंकाराची टक्कर मिळते, तेव्हा परिस्थिती किती भयानक वळण घेऊ शकते, याचं धक्कादायक उदाहरण बीडमधून समोर आलंय. फक्त 23 वर्षांचा एक तरुण, पण प्रेम संबंधाच्या वादातून त्याला अशा अमानुष वागणुकीला सामोरं जावं लागलं की त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. गावात बोलावून घेणं, झाडाला बांधून बेदम मारहाण करणं, मोबाईलमध्ये व्हिडिओ काढणं आणि कहर म्हणजे त्याला चोर म्हणून संपूर्ण गावात बदनाम करणं. या सगळ्या अपमानामुळे आणि सतत मिळणाऱ्या जीवघेण्या धमक्यांमुळे तो तरुण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला आणि शेवटी त्याने एक असं टोकाचं पाऊल उचललं ज्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. एक शेवटची चिठ्ठी, त्यात लिहिलेल्या वेदना आणि एका आईचा हंबरडा, हे सगळं खूप दुःखद आहे. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे? एका निरपराध तरुणाला इतक्या टोकाला का जावं लागलं? आरोपींनी तरुणाला अशी अमानुष वागणूक का दिली? आणि शेवटी या सगळ्याला जबाबदार कोण? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, बीड मधील मांजरसुंबा परिसरातून एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. प्रेम संबंधाच्या वादातून एका अवघ्या 23 वर्षाच्या तरुणाने आपलं आयुष्य संपवलंय. ही घटना फक्त एक बातमी नाही, तर समाजात वाढत चाललेला मानसिक छळ, अपमान आणि दबावाचं भयावह रूप दाखवणारी आहे. एका साध्या प्रेम संबंधातून सुरू झालेला वाद एवढा टोकाला जाऊ शकतो, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. या घटनेतील मृत तरुणाचं नाव आहे ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे. वय फक्त 23 वर्ष. आयुष्याची सुरुवात, स्वप्न, भविष्य सगळं पुढे असताना त्याने घेतलेला हा निर्णय सगळ्यांनाच हादरवून टाकणार आहे. त्याला एवढ्या टोकाला का जावं लागलं, त्यामागे नेमकं काय घडलं हे समजून घेतलं तर ही घटना अधिकच अस्वस्थ करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वरचे नेकरूल जवळील एका गावातील तरुणीसोबत प्रेम संबंध होते. दोघांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकी होती. हे नातं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. पण हीच गोष्ट मुलीच्या कुटुंबियांना समजली आणि इथून सगळं बदलायला सुरुवात झाली. मुलीच्या नातेवाईकांना हे नातं मान्य नव्हतं. त्यांच्या मनात राग निर्माण झाला आणि त्यांनी हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा निर्णय घेतला. संतापाच्या भरात त्यांनी ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतलं. बोलून विषय मिटवण्याऐवजी त्यांनी थेट हिंसेचा मार्ग निवडला. ज्ञानेश्वर गावात पोहोचल्यावर त्याच्यासोबत जे घडलं ते अत्यंत अमानुष होतं. आरोपींनी त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला, त्याला असहाय बनवलं. त्यानंतर 4 जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एका तरुणाला अशा प्रकारे मारहाण करणं ही केवळ शारीरिक हिंसा नाही, तर त्याच्या आत्मसन्मानावरचा घाला आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी ज्ञानेश्वरला एका झाडाला बांधलं आणि त्यानंतर त्याला मारहाण केली. एखाद्या माणसाला अशा प्रकारे बांधून मारहाण करणं हा प्रकार किती अमानुष आणि निर्दयी आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे. या सगळ्या मारहाणीचे व्हिडिओ देखील काढण्यात आले. बरं, हे सगळं कमी होतं म्हणून की काय, तर त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला. त्याला गावात चोर म्हणून बदनाम करण्यात आलं. एका निरपराध व्यक्तीला समाजात चुकीच्या पद्धतीने दाखवणं, त्याची प्रतिष्ठा नष्ट करणं ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत वेदनादायक असते. समाजात आपली ओळख, सन्मान आणि प्रतिष्ठा ही प्रत्येकासाठी महत्वाची असते. ती जेव्हा हिरावून घेतली जाते तेव्हा माणूस आतून कोसळतो. इतकंच नाही, तर त्याला सतत जीव घेण्यात धमक्या दिल्या गेल्या. तुला जीवे मारून टाकू, अशा शब्दांनी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. या सगळ्या घटनांमुळे ज्ञानेश्वर पूर्णपणे मानसिक तणावाखाली गेला होता. मारहाण, अपमान, बदनामी आणि धमक्या या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं मनोबल पूर्णपणे खचलं. या अवस्थेत त्याने स्वतःला संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्याने जे लिहिलं ते त्याच्या वेदनेचं स्पष्ट चित्र दाखवतं. मला खूप मारलं, गावातून चोरटा म्हणून बदनाम केलं, तुला जीवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या, असं त्याने त्यात लिहिलं होतं. या काही शब्दांमध्ये त्याने सहन केलेल्या सगळ्या अत्याचाराचं प्रतिबिंब दिसतं. या सगळ्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. अखेर त्याने धुळे सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात जाऊन आपलं आयुष्य संपवलं. एका तरुणाचं आयुष्य अशा प्रकारे संपणं ही अत्यंत दुःखद आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये संताप आणि हळहळ दोन्ही भावना दिसून येत आहेत. एकीकडे एका तरुणाचा मृत्यू, तर दुसरीकडे त्यामागचं कारण. हे सगळं ऐकून प्रत्येक जण हादरलेला आहे. दरम्यान ज्ञानेश्वरच्या आईने या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला बोलावून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओ काढण्यात आले. त्यांच्या या शब्दातून एका आईची वेदना स्पष्ट जाणवते. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत उंद्रे, सचिन उंद्रे, अशोक उंद्रे आणि प्रेम उंद्रे अशी आरोपींची समोर आलेली नावे आहेत. त्यांच्यावर जीवे मारण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम साहेबराव कोकाटे यांनी पोलिसांत फर्याद दिली आहे.
आपल्या मुलाला जीवे मारण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी मुलीच्या नातेवाईकांवर केला आहे. त्यांच्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी आणि मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन धायगुडे करत आहेत. ज्ञानेश्वरने लिहिलेली नोट, कुटुंबियांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास चालू आहे. या प्रकरणाकडे पोलिसांनी गंभीरतेने पाहिलं असून पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर गावात आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांकडून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते. एका निष्पाप तरुणाचा असा अंत झाल्याने कोकाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा धडा आहे. प्रेम संबंधामुळे एखाद्याला इतक्या टोकाला नेणं, त्याचा सन्मान हिरावून घेणं आणि त्याला मानसिकदृष्ट्या संपवणं या गोष्टी किती गंभीर परिणाम घडवू शकतात हे या घटनेतून स्पष्ट झालंय. मंडळी, कोणत्याही वादाचं उत्तर हिंसा, अपमान आणि धमक्या नसतात. संवाद, समजूत आणि कायद्याचा मार्ग हा योग्य असतो. पण जेव्हा हे सगळं सोडून लोक स्वतःच न्याय देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशा भयंकर घटना घडतात. आज ज्ञानेश्वर आपल्यात नाही, पण त्याची ही घटना प्रत्येकाला एक प्रश्न विचारते. आपण समाज म्हणून खरंच प्रगत होतोय का, की अजून अशाच मानसिकतेत अडकून आहोत? मंडळी, घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.